नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 1 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून आपल्याला पावसाचा वातावरणात कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, एका महिन्याचा जर अंदाज देण्याचा झाला तर या महिन्यामध्ये आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मात्र मित्रांनो, जर आपण जास्त समोरचा अंदाज जर सांगितला आणि जर वातावरणामध्ये, वाऱ्यामध्ये आणि तापमानात जर बदल झाला तर अंदाज हा चुकू शकतो। त्यामुळे आपण जास्त लांबचा अंदाज सांगणार नाही। आपण फक्त ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्याचा अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, दिनांक 1, 2 आणि 3 ऑगस्टला राज्यामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशामध्ये काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे। मोठा पाऊस आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही। त्यानंतर 4, 5 आणि 6 ऑगस्टला आपल्याला ठीक परिस्थिती पाहायला मिळत आहे। मात्र या दिवसामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण काहीसं कमी झालेले हे पाहायला मिळू शकतं। महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे। सर्वदूर कुठेही मोठ्या पावसाची शक्यता या दिवसामध्ये नाही आहे। आणि मित्रांनो, 6, 7, 8, 9 आणि 10 ऑगस्टला आपल्याला पावसामध्ये थोडीशी प्रगती झालेली ही पाहायला मिळणार आहे। दिनांक 9 आणि 10 ऑगस्टला राज्यात पावसाची स्थितीही सुधारेल। त्यानंतर पावसामध्ये आपल्याला वाढ झालेलीही पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर पाहायचं झालं तर ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा पावसाची कमतरता भासणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा होता ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्याचा सविस्तर असा अंदाज। एकंदरीत जर ऑगस्ट महिन्यामध्ये पाहिलं तर आपल्याला समाधानकारक हा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। यानंतर 10 तारखेनंतर आपल्याला पावसामध्ये प्रगती झालेली दिसून येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।